शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 4:30 वाजता मीराबाई रोकडे घरी असताना त्यांना कोपरगाव तालुक्यातील घारी येथील ऋषिकेश परसराम जाधव याचा फोन आला। अहिल्यानगर जिल्ह्याच्या चांदे कसारे या गावात पोलीस पाटील म्हणून मीराबाई कार्यरत असून तिथेच त्या राहिला आहे, तर शेजारच्या डाऊस बुद्रुक येथे पोलीस पाटील नसल्याने त्या गावचा कार्यभारही मीराबाई रोकडे या सांभाळतात। त्यामुळे डाऊन बुद्रुकच्या हद्दीत काही घडले तरी त्यांनाच कळवले जाते। आत्ताही त्यांनाच जाधव यांनी कॉल केला होता। त्यांनी सांगितले की डाऊस बुद्रुक शिवारातील उमरी नाल्यालगत काटवनात एका महिलेचा मृतदेह पडला असून तुम्ही तो बघून पुढचं काय ते बघा। तेव्हा पोलीस पाटील मीराबाई रोकडे या आपला नवरा गोरक्षनाथ रोकडे याला घेऊन डाऊन बुद्रुक येथील उमरी नाल्याजवळ पोहोचल्या। त्यावेळी कच्च्या रस्त्याजवळच्या काटवनात 40 ते 45 वर्ष वयाच्या एका महिलेचा मृतदेह कमरेपासून खाली जळलेल्या अवस्थेत मिळून आला। मृतदेहाचा डावा पाय जळल्यामुळे शरीरापासून वेगळा झाला होता। डोक्याचे केस मोकळे सोडले होते, डोळे अर्धवट उघडे होते, जीभ दोन्ही दातामध्ये दाबलेली होती, दोन्ही हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या व उजव्या हातावर स्टारचे चिन्ह आणि राहुल बापू असे गोंदलेले होते। मैताच्या गळ्यात काळे आणि पिवळे मणी असलेले पोत होती, तुळशीची माळ व पायामध्ये पांढऱ्या धातूचे पैंजण तसेच जोडवे दिसून आले होते। मैताच्या अंगावर हिरव्या रंगाच्या काठपदराची अर्धवट जळलेली साडी व हिरव्या रंगाचा ब्लाऊज दिसून आला होता। महिला पोलीस पाटील मीराबाई रोकडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून तात्काळ कोपरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना फोन करून घटनेची माहिती मिळाली। माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार स्वतः काही किलोमीटर अंतरावरील डाऊस बुद्रुक या घटनास्थळाकडे पोलीस पथकासह रवाना झाले। काही मिनिटातच घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ तसेच मृतदेहाचा पंचनामा केला। त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला। अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला। पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवून सोपस्कार पार पाडले। पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या नेतृत्वाखाली रीतसर फिर्याद नोंदवून अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 103 नुसार खुनाचा गुन्हा रात्री दाखल करण्यात आला। कोपरगाव पोलिसांपुढे या वेळेपर्यंत घटनास्थळ व मृतदेहाची जळलेली अवस्था याशिवाय कुठलाही पुरावा नव्हता। मयत महिलेच्या हातावर राहुल बापू तसेच स्टार असे गोंदलेले होते। या गोष्टीवरून त्यांना पुढचा तपास करावायचा होता। पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी वेगवेगळी 2 पोलीस पथके तपासासाठी रवाना केली। पोलीस पथकाने घटनास्थळापर्यंत येणाऱ्या सर्व रस्त्यांचे सीसीटीव्ही फुटेज, पेट्रोल पंपावरील फुटेज तसेच गेल्या काही दिवसात परिसरातील कोणती महिला मिसिंग आहे का या संदर्भात तसेच तांत्रिक गोष्टींचे विश्लेषण करून तपास करण्यास सुरुवात केली। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलिसांनी महिलेचा खून प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली। घटनास्थळावरून येणाऱ्या रस्त्यांचे तसेच पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली। काही दिवसांपासून कुणी महिला बेपत्ता आहे का याची चौकशी त्यांनी सुरू केली। कोपरगाव शहर पोलिसांची दोन्ही पथके अहोरात्र झटून तपास करत होती। शंका येईल त्या ठिकाणी पोलीस पथके पाठवून शोध सुरू होता। संपूर्ण राज्यभरात मिसिंग दाखल होऊनही न मिळून आलेल्या मिसिंग मधील तसेच मयत महिलेचे वर्णन मिळते होते आहे की नाही तसेच संबंधित स्टेशनकडून माहिती घेतली जात होती। कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला एक इसम निघून गेला असल्याची मिसिंग दाखल होती। या मिसिंग मधील व्यक्ती ही संजय हिरामन मोहिते, वय 37, राहणार सोनार वस्ती, धरणगाव, तालुका कोपरगाव याच्याशी संबंधित असल्याचे समजले। त्याची सर्व माहिती कोपरगाव शहर पोलिसांनी घेतली असता संजय उर्फ बापू हिरामन मोहिते याची 2 लग्ने झालेली असल्याचे समजून आले। त्याच्या पहिल्या बायकोच्या हातावर राहुल बापू आणि स्टार असे गोंदलेले आहे। या सर्व माहितीवरून कोपरगाव शहर पोलिसांना क्लू मिळाला होता। मयत महिलेच्या हातावर देखील राहुल बापू असे गोंदलेले असल्याने संजय उर्फ बापू हिरामन मोहिते याचा या घटनेत हात असावा, नाहीतर तोच या घटनेचा सूत्रधार असावा अशी पोलिसांची खात्री पटली। आता पोलिसांच्या दोन्ही पथकाने संजय मोहितेचा तांत्रिक विश्लेषणाने शोध घेण्यास सुरुवात केली। त्यावेळी तो शिर्डीजवळ असल्याची माहिती
पोलिसांना मिळाली। संजय मोहिते याचा शोध घेत घेत पोलीस पथक शिर्डीजवळील सावळी विहीर येथे पोहोचले। त्यावेळी संजय मोहिते हा सावळी विहीर फाट्याजवळ पळून जाण्याच्या विचारात होता। त्याचवेळी पोलिसांनी त्याला झडप घालून ताब्यात घेतले। त्याला त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव संजय उर्फ बाबू हिरामन मोहिते, वय 37, राहणार सोनारवस्ती, धारणगाव, तालुका कोपरगाव असे सांगितले। दाऊद बुद्रुक या ठिकाणी आढळून आलेल्या जळालेल्या मृतदेहाविषयी संजयकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तर दिली। मात्र पोलिसांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला असता संजय उर्फ बापू मोहिते पोपटासारखा बोलू लागला। पोलिसांनी संशयित आरोपी संजय मोहितेला दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी तर त्याचा साथीदार संशयित आरोपी गजानन मोहितेला दिनांक 13 ऑगस्ट 2025ला अटक केली। त्यांना खुनाचे कारण विचारले तेव्हा त्याने एक धक्कादायक माहिती पोलिसांना दिली। ती माहिती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली। संजय मोहितेने त्याच्या बायकोचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। धारणगाव, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर येथील सोनारवस्ती येथे संजय उर्फ बापू हिरामन मोहिते, वय 37 हा तरुण राहत होता। वनिता उर्फ वर्षा हिरामन हरावत, तालुका गुमगाव, जिल्हा नागपूर ही त्याची पहिली बायको होती। दोघांचे लग्न झाले होते। काही दिवस संसारही सुरळीत चालला होता, पण नंतर मात्र त्याचे पटेनासे झाले। त्याच्याशी पटत नसल्यामुळे त्याची बायको वनिता ही तिच्या आईवडिलांकडे नागपूर येथे निघून गेली। ती तिथे माहेरीच राहू लागली। तिकडे संजय एकटा पडला। नंतर संजय उर्फ बापू मोहिते हा दुसरे लग्न करून कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथील सोनारवस्तीवरच राहत होता। त्याला दुसऱ्या बायकोपासून 2 मुले व मुलगी होती। हिंदू विवाह कायद्यानुसार वनिताने नागपूर येथील न्यायालयात कौटुंबिक हिंसाचार, हुंडा प्रतिबंध कायदा तसेच पोटगी संदर्भात वेगवेगळे खटले दाखल केले होते। संजयने लग्न केले असले तरी त्याला पहिल्या बायकोच्या जबाबदारीतून कायद्याने सहजासहजी मुक्त होणे शक्य नव्हते। त्याला अहिल्यानगरहून कोर्टाच्या तारखेसाठी नागपूरला जावे लागत असल्यामुळे तो वैतागला होता। या त्रासातून संजय याने दुसऱ्या बायकोचा भाऊ गजानन मोतीराम मोहिते, वय 23, राहणार खामगाव, जिल्हा बुलढाणा याला हाताशी धरून वनिता उर्फ वर्षा मोहितेला संपवण्याचा प्लॅन केला होता। संजय उर्फ बाबू हिरामन मोहिते व त्याची पहिली बायको वनिता उर्फ वर्षा फोनवरून अधूनमधून संपर्कात होते। आता त्याने वनिताला सांगितले की माझे व दुसऱ्या बायकोचे अजिबात पटत नाही, मी तिला सोडून देणार आहे, तू इकडे ये, आपण दोघे गुण्या गोविंदाने संसार करू। त्याचे हे बोलणे ऐकून तिला बरे वाटले, कारण तिचा संसार सुरळीत होणार होता। त्याच्यावर विश्वास ठेवून ती त्याच्याबरोबर येण्यास तयार झाली। तेव्हा तो तिला घेऊन अहिल्यानगरमधील कोपरगावमध्ये आला। गुरुवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी संध्याकाळी संजय मोहिते, त्याच्या दुसऱ्या बायकोचा भाऊ गजानन मोहिते व वनिता मोहिते असे तिघेजण बाहेर जायचे आहे म्हणून घरातून बाहेर पडले। ते तिघे दाऊद बुद्रुक शिवारातील उमरी नाल्याजवळ आले। त्याने त्या नाल्याजवळ मोटारसायकल थांबून आजूबाजूला कुणी नाही याचा अंदाज घेतला। त्याची आजूबाजूला कुणी नाही याची खात्री झाल्यानंतर त्याने वनिताचा हाताने गळा आवळून खून केला। तिचा आता त्रास संपला होता, पण या खून प्रकरणातून आपली सुटका कशी करून घ्यायची याचा तो विचार करत होता। विचारांती तिची ओळख पटू नये तिचा मृतदेह कच्च्या रस्त्याजवळील काटवनात टाकून दिला आणि वनिताची ओळख पटू नये, पोलिसांनी आपल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून त्या दोघांनी मोटारसायकलमधील पेट्रोल काढून मृतदेहावर टाकले आणि तो मृतदेह पेटवून दिला। मृतदेह पेटल्यानंतर ते दोघेजण तिथून पळून गेले। पण म्हणतात ना, पुलिस के हात बहुत लंबे होते आणि या खुनाला वाचा फुटली। पोलिसांनी दोघही आरोपींना अटक केली आहे। अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा।